नमस्कार मुलांनो, राजश्री चव्हाण क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते. आणि आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी या पुस्तकातील धडा मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि आपण आज मराठी लेसन करणार आहोत, म्हणून मी तुमचे सर्वांचे स्वागतसुद्धा मराठीतच केलेले आहे. तर पुन्हा एक वेळा वेलकम टू राजश्री चव्हाण क्लासेस. चला तर मग वेळ न घालवता आपण आता सुरुवात करूया आपल्या धड्याला. धडा नंबर 2 आहे. नाव आहे मी चित्रकार कसा झालो. ये सेकंड लेसन है जिसका नाम है मी चित्रकार कसा झालो, मतलब मैं चित्रकार कैसे बना. ये लेखक क्या कह रहे हैं, मैं चित्रकार कैसे बना हूँ, इस बारे में वो हमें अपने अनुभव बता रहे हैं. तो ये लेसन के जो राइटर है ल म कडू, इनके बारे में यहाँ पर शॉर्ट में कुछ हमें इन्फॉर्मेशन दी गई है, तो हम उसे रीड करते हैं. लेट्स वी रीड द इन्फॉर्मेशंस अबाउट द राइटर ऑफ दिस लेसन. तो व्हाट इज द नेम ऑफ दिस लेसन, मी चित्रकार कसा झालो. चित्रकार मतलब आर्टिस्ट. ठीक है, तो चलिए स्टार्ट करते हैं. ल म कडू प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांनी बालसाहित्यांची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. तर त्यांची किती पुस्तके प्रकाशित आहेत, 30 पुस्तके. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषित पुस्तक, द्विभाषित म्हणजे 2 भाषांमधले. खारीचा वाटा हा कथा संग्रह, जॉर्ज कावर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. म्हणजे ते त्यावेळेला 2018 मध्ये जे साहित्य संमेलन झालं होतं त्या ठिकाणी ते अध्यक्ष होते. त्यानंतर दिला आहे निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितलं आहे. स्वानुभवातून म्हणजे मतलब अपने खुद के अनुभवों से, जो लेखक को खुद के अनुभव मिले हैं उसमें से उन्होंने बताया है कि हम अपने अंदर जो गुण होते हैं, अपने अंदर जो कला होती है, उसे कैसे हम ढूंढ सकते हैं. ठीक है, तो चलिए अब हम लेसन स्टार्ट करेंगे. ये इंट्रोडक्शन हो गया है, अब हम लेसन स्टार्ट करते हैं. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. तर लेखक काय म्हणत आहे, म्हणजे तुम्ही आता ज्या वयाचे आहात त्या वयाचे असताना त्यांनी जे अनुभवलं म्हणजे जे एक्सपिरियन्स केले आणि त्यांनी जे पाहिलं त्याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. तो उनके जो अनुभव है वो हमारे साथ वो शेयर करेंगे. जब वो आप लोगों की उम्र के थे तब की बात वो बता रहे हैं. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा. धुंडाळत राहा म्हणजे निसर्गात शोधत राहा. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. आपसूक सापडतील म्हणजे आपोआपच तुम्हाला तुमच्या नवीन वाटा, तुमच्या दिशा तुम्हाला सापडतील. तो क्या कह रहे हैं वो कि हमें क्या करना है, सबसे पहले निसर्ग जो अपने सराउंडिंग में है, नेचर है, उसको हमें देखना है. जितना हम नेचर को ज़्यादा परखेंगे देखेंगे उससे हमें बहुत सारी चीज़ें सीखने मिलती है. ऐसे यहाँ पर हमें ये बता रहे हैं. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. प्राथमिक शिक्षण मतलब प्रायमरी एज्युकेशन. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. खेडं मीन्स स्मॉल विलेज. घनदाट जंगल,
दुथडी भरून वाहणारी नदी, म्हणजे नद्यांचं पाणी भरून वाहणारा जो नदी का पानी है वो बहुत ही ऊपर तक भर के वो बह रहा था. निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. निसर्गाचं फार सुंदर वर्णन इथे लेखकाने केलं आहे. अपने नेचर के बारे में बहुत ही अच्छी तरह से उन्हें हमें वर्णन करके हमें बताया गया है. त्यानंतर ते म्हणतात, माझा एक मित्र होता. मतलब लेखक का एक मित्र था, फ्रेंड था. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसली साधनं नव्हती. मतलब उन्हें चित्र निकालना बहुत पसंद था. उन्हें ऐसे लगता था कि हम चित्र निकालें, लेकिन क्या करें, लेखक कह रहे लेकिन क्या करें, हमारे पास चित्र निकालने के लिए कोई भी साधन नहीं थे. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. क्या कह रहे वो कि हमारे पास चित्र निकालने के लिए पेंसिल, रंग और ब्रश तो है ही नहीं, लेकिन हमारे पास कागज भी नहीं थे. इवन दे डोंट हॅव एनी पेपर टू ड्रॉ. तर अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले की तरी सांभाळून वापरावी लागायची. म्हणजे ते काय म्हणत आहेत की त्यांच्याकडे फक्त काय असायचं, एक अभ्यासाची वही असायची, त्यानंतर एक पाटी असायची आणि त्याच्यावर लिहिण्यासाठी एक पेन्सिल असायची. आणि जर त्या पेन्सिलीचे तुकडे झाले तर त्यांना ते सांभाळून वापरावे लागायचे. नाहीतर आता आपल्याकडे तर प्रत्येक वस्तू आपल्या आईवडिलांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. अभी तो आप लोगों को जब भी चाहे पेंसिल है, रबर है, जो भी चीज़ें, कलर पेंसिल है या और कोई चीज़ें, ड्राइंग बुक्स है, जो भी चीज़ें आप लोगों को ज़रूरत होती है आप अपने पेरेंट्स से कहते हैं और वो आप लोगों को तुरंत ला कर देते हैं. तो देखिए आप लोग कितने लकी हैं. लेकिन लेखक के पास तो कोई भी चीज़ अवेलेबल नहीं है, लेकिन फिर भी उन्हें चित्र निकालना बहुत ही पसंद था. ते म्हणतात की दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणजे एक पेन्सिल जर तुकडे झाले तर तीच वापरायची आणि दुसरी पेन्सिल तर त्यांना मिळणं देखील शक्य नव्हतं. आणि शिवाय दुसरा त्यांना धाक कसा होता ते म्हणतायत की शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, वात्रटपणा वाटायचा. म्हणजे आपण जे आता हल्ली मुलांना चित्रकला क्लासेसमध्ये पॅरेंट्स पाठवतात, चित्र काढण्यासाठी शिकण्यासाठी वेगवेगळे त्यांना पेन्सिल्स आहेत किंवा पेंट्स आहेत आणून देतात. पण त्यावेळेला लेखकाच्या वेळेला त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांच्या मास्तरांना मीन्स टीचर को ऐसे लगता था कि चित्र निकालना ये क्या है, बेकार काम है, इसका कोई वैल्यू नहीं है, ऐसे उनके घर वालों को और उनके टीचर्स को लगता था. वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. करपवून टाकणारं म्हणजे अगदी बहुत ही ज़्यादा टेम्परेचर वाला धूप, तो बहुत ज़्यादा गर्मी. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. जिथे काय करायचे, नदीचं डोह जिथे जहाँ पर पानी रहता है, नदी का पानी, वहाँ पर वो पानी में जाकर खेलते थे. या हम कहेंगे पडायचं, म्हणजे ॲक्च्युली ते जाऊन तिथे पडायचे नाही तर पाण्यामध्ये झोपायचे, असेच पाण्यामध्ये बसायचे. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. खडक म्हणजे काय आहे, मोठे मोठे दगड, पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत सपाट झालेले, लांब रुंद पसरलेले. आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. कॅनव्हास कशासाठी वापरतो तर चित्र काढण्यासाठी. मोटे मोटे चित्रकार जे असतात, जो चित्रकार रहते हैं, पेंटर रहते हैं, वो ड्रॉ करने के लिए क्या यूज़ करते हैं, कॅनव्हास. तर इथे लेखक म्हणत आहे की जे नदीच्या प्रवाहामधले गुळगुळीत दगड आहेत ते आम्हाला जसं कॅनव्हास वाटत आहेत. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशानं काढणार. अभी कैनवास मतलब चित्र निकालने के लिए बड़े बड़े पत्थर तो मिल गए हैं, लेकिन अब चित्र निकालेंगे किससे. उनके पास तो कोई भी साधन नहीं था. तोही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो.
ते काय म्हणत आहेत की आमच्या इथे तांबूस रंगाचा मुरूम असतो, म्हणजे ती एक प्रकारची माती असते. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी पक्की पड़ते. पक्की म्हणजे पाउडर. हाँ, क्या होता है, अभी उन्हें कैनवस तो मिल गया है, लेकिन देखिए उतना होने के बाद बच्चे आराम से बैठे नहीं हैं, तो उन्हें अभी चित्र निकालने के लिए कुछ साधन चाहिए था, और वो कह रहे कि अभी हमें वो भी मिल गया है. वो कैसे मिला, तो उन्हें कोई पेंट कलर नहीं मिला है, ना ही उन्हें कोई चौक मिले हैं, तो उन्हें क्या मिला है, दगड़. हाँ, वो दगड़ कौन से रंग के हैं, वो दगड़ है पीले रंग के. वो जो पत्थर है वो पीले रंग के हैं, और अगर वो पत्थर को हम नीचे जोर से पटकते हैं तो क्या हो जाएगा, उसका पाउडर बनेगा. और वो पाउडर अभी वो क्या करने के लिए यूज़ करेंगे, चित्र बनाने के लिए. वैसे ही तांबूस कलर की मतलब रेडिश कलर की जो मट्टी है, हाँ, उसे भी वो कलर के लिए यूज़ करने वाले हैं. देखो नेचर से हमें कैसे कलर्स मिल रहे हैं, हाँ, बच्चों को मिल रहे हैं, और वो उसी का इस्तेमाल अब करेंगे. अगदी पिठासारखी असते, मतलब जो फक्की निकलती है, पाउडर निकलता है, वो एकदम कैसे है, पाउडर ही है, पूरा पाउडर के जैसा, आटे के जैसा एकदम पाउडर बनेगा उसका. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. मुरुमाचा खडा ओला करून घेतला की खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. और जो पत्थर है, उसका टुकड़ा, जो मुरुम है उसका जो टुकड़ा लेकर, छोटे छोटे टुकड़े होते हैं मिट्टी के, तो वो लेकर उसे गीला करके हम उससे चित्र निकाल सकते हैं. ऐसे अभी लेखक कह रहे. देखो चित्रकले की उनकी जो इच्छा थी, हाँ, जो सामान नहीं है अपने पास सोचकर वो चुप नहीं बैठे, लेकिन उन्होंने नेचर से ही कुछ ना कुछ राह ढूंढली है. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. रेषा काढीत हातभर पुढं सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळूत लाल जर्द झालेल्या असायच्या. लाल जर्द मतलब एकदम लाल कलर के, क्योंकि उन्होंने अभी वो जो मुरुम है उसे क्या किया था, गीला करके लिया था. और गीले पेंसिल से या चौक से जब हम भी लिखते हैं तो सूखने के बाद उसका कलर डार्क हो जाता है. त्यानंतर ते म्हणत आहेत आणखी सुरसुरी यायची. ते पाहून काय व्हायचं, आणखी सुरसुरी म्हणजे अजून करावंसं त्यांना वाटायचं. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्यांची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाहीत. म्हणजे ते आपल्या चित्र काढण्यामध्ये त्यांची इच्छा पूर्ण होत होती, म्हणून ते त्याच्यामध्ये एवढे दंग झालेले, टोटली त्याच्यामध्ये दंग झालेले. त्यामुळे त्यांना त्यांचे गुडघे हे खाली टेकून टेकून ते पुढे सरकत असताना ते गुडघे सोलले गेले होते. उनके जो नीज है, क्या हो गए थे, पूरे छिल गए थे. तो उन्हें इतना भी ध्यान नहीं रहा था, क्योंकि इतनी दिल की इच्छा थी उनकी. उन्होंने जो इच्छा की थी वो पूरी हो रही है, इसीलिए वो बहुत खुश थे. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार. अभी चित्र तो निकाल दिए है, अभी उसमें रंग भी भरना है. तर त्या दिवसांत काटेसावर फुलते. कोणती झाड फुलतात, काटेसावर, एक प्रकार के झाड का नाम है. लाल भडक होते. तिच्या फुलातले पराग मतलब जो फ्लावर्स के ऊपर छोटे छोटे से येल्लोइश होते हैं उसे पराग कहते हैं. पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो. शेंदुरी नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांचा हिरवा केला, चुन्याचा पांढरा, कुंकुवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. मतलब अभी उनको सब कलर मिल रहे हैं एक के बाद एक. बांबूची कोळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं मतलब उसे क्या करना है, हमें जो काटी है उसके आगे का जो पॉइंट है, जैसे हम पेंसिल को क्या करते हैं, शार्प करते हैं, तो लेकिन अभी क्या करना है, इसे ठेचना है. पत्थर से इसे ठेचना है, तो क्या हो जाएगा, ब्रश के तरह वो बन जाएगा. की त्याचा ब्रश व्हायचा. तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा. नदी वाहायला लागायची.
आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. कारण आता नदीचं पाणी, पाऊस नसल्यामुळे नदीचं पाणी काय झालेलं, कमी झालेलं आहे. म्हणून ते दगड कसे बाहेर दिसत आहेत आणि त्या दगडांवरती यांनी काय केलंय, चित्र काढली. पण जेव्हा नदीला भरपूर पाऊस येणार आणि नदीचं पाणी वाढणार, त्यावेळेला ते दगड पूर्ण पाण्यात जाणार आणि त्यांची चित्रसुद्धा त्या पाण्याच्या आतमध्ये जातील. म्हणून ते म्हणत आहेत, नदीच्या पोटात गडप व्हायची. पुढे ते म्हणतात की मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. म्हणजे ते काय म्हणत आहेत की तुम्हाला जर एखादी इच्छा असेल करायची आहे म्हणून, तर मला ते मिळालं नहीं, मुझे तो वो चीज़ें मेरे पास नहीं है, ये सोचकर आप लोगों को चुप नहीं बैठना है. अगर करने की आपकी इच्छा है, हाँ, तो अगर आपकी करने की इच्छा है, साधना है, तो आप लोगों को वो किसी भी तरह से पूरी करनी है. आता हेच पहा, श्रावण सरता सरता म्हणजे संपता संपता पाऊस कमी व्हायचा, पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे दगड मोकळा व्हायला पार चैत्र महीना उजाड़ायचा. मतलब अभी चैत्र आने तक, श्रावण के बाद चैत्र मंथ आने तक क्या करना है, चित्र नहीं निकाल सकते क्योंकि वो सब पानी के अंदर है. तोवर काय करायचं, तो अभी तब तक क्या करे. त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं. तर आता त्यांनी काय विचार केला की मूर्ती तयार करायच्या. क्या सोचा उन्होंने की अब हम मूर्तियां बनाएंगे. पण हा मातीचा खेळही खूप लपून छपून करावा लागे. कारण आता माती आहे तर घरच्यांना आवडणार नाही. तो इसीलिए उन्हें छुप छुप कर आकर वो मूर्तियां बनाना स्टार्ट कर रहे हैं. कधी गोट्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. तो वो क्या कह रहे हैं, कभी कभी हम छुप छुप कर कहाँ जाते थे, मंदिर के पीछे जो झाड़ है वहाँ पर हम जाते थे और वहाँ जाकर हम मूर्तियां बनाते थे. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. अभी क्या हो रहा है, काय म्हणत आहेत ते, तर मूर्ती जर करून तयार केली त्यानंतर ती फक्त मातीची आहे, मग त्यामुळे ते उन्हामध्ये सुकले की त्याला तडे जायचे म्हणजे त्यांना क्रॅक्स यायचे आणि मग ते खाली पडायचे. ढासळायचे म्हणजे खाली पडायचे. मग हिरमोड व्हायचा म्हणजे त्यांना खूप वाईट वाटायचं, क्योंकि उन्होंने इतनी मेहनत करके जो मूर्तियाँ बनाई हैं तो वो अगर सूखने के बाद टूट गई तो उन्हें बहुत बुरा लग रहा था. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. तर विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. तो फिर उन्होंने क्या सोचा, उन्होंने सोचा कि जो गाय है, गाय का जो गोबर है वो जब गीला रहता है तो उसके बाद वो सूख जाने के बाद भी उसी शेप में ही रहता है. तो उनके दिमाग में एक अभी आइडिया आ गई है. तर आम्ही शेण मातीत मळून घेतलं. तो उन्होंने क्या किया है, अब उन्होंने थोड़ा गोबर लाया है और वो गोबर को मिट्टी के साथ में मिक्स कर दिया है. शेणाला मातीमध्ये त्यांनी मळून घेतलेला आहे. तर आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या आणि ते म्हणत आहेत की अशा प्रकारे काय होतंय, मूर्ती आता थोडी टिकायला लागली म्हणजे थोडा वेळ ती चांगली राहिली. नाहीतर आधी काय व्हायचं, मूर्ती बनवली सुकली की त्याला क्रॅक्स यायचे आणि ते तुटायचे. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. म्हणजे काय व्हायचं, छोटे छोटे से जैसे दीवार खराब हो जाती है कलर करने के बाद, बहुत दिन हो गए हैं तो कैसे छोटे छोटे से उसके टुकड़े निकल के गिरते हैं. इसी तरह से अब मूर्तियों के भी, लेकिन वो थोड़े दिन रहते थे उसके बाद उसके छोटे छोटे से तुकडे निकलते थे. म्हणून ते म्हणत आहेत की बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. आता त्यांनी परत विचार करायला सुरुवात केली की चित्र काढून झालं, पण पाणी आता वाढलेलं आहे, आता चित्र काढता येणार नाही. म्हणून नवीन आयडिया काय केली, तर मूर्ती बनवण्याची.
आता मूर्तीला पण तडे जात आहेत, तर अजून काहीतरी करायला हवं असं त्यांनी विचार करायला. बघा, ही मुलं शांत बसत नाही आहेत. आता मुलं काय करतात, फक्त टी व्ही बघण्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्ये आपला वेळ घालवतात. पण ही गावातली मुलं असा वेळ न घालवता निसर्गामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच्यातूनच काहीतरी नवीन शोधून आपला वेळ घालवत आहेत. मुलांना खूप चांगलं शिकण्यासारखं आहे तुम्हालाही. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा. आठवडे बाजार मतलब वीकली मार्केट. म्हादू आयते कपडे शिवाय विकायला यायचा. सगळा डोंगर भाग. कसा भाग होता? सगळा डोंगराळ भाग होता ना, तो फक्त पायवाटा. अभी क्या है, गांव के जगह पर जो छोटे छोटे गांव होते हैं वहाँ पे बहुत सारी पहाड़ियाँ हैं, तो पहाड़ियों में गाड़ियाँ नहीं जाती है, तो वहाँ से लोगों को पैदल ही चलकर जाना पड़ता है. तर लोकांना चालत जावं लागतं. मग तिथे फक्त पायवाट म्हणजे पायाने चालून जाऊ शकतो अशा पायवाटा आहेत. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. तर जो म्हादू आहे, म्हादू आयते, तो कसे आणायचा कपडे? घोड्यावरून आणायचा. मग नांदरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. नांदरुकी हे झाडाचं नाव आहे, त्याची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. आता जे घोड्याचं शेण असतं त्याला घोड्याची लीद म्हणतात. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे धागे दिसत होते. आणि ते शेण कसं आहे बघा, ह्या मुलांनी ती घोड्याची जी लीद आहे त्याला सुद्धा जाऊन पाहिलेलं आहे. नाहीतर आता आपण काय करू, नाक बंद करून पुढे जाऊ. तर हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आणि त्यांना काय विचार आला की ही जी धागे आहेत त्याच्यातले हे त्या मातीला धरून ठेवतील. कोणती माती? तर जे मूर्ती करण्यासाठी ते वापरत आहेत आणि त्या फक्त माती वापरल्याने त्यांच्या मूर्त्या तुटत आहेत. ठीक है, जो मिट्टी वो लोग यूज़ कर रहे हैं मूर्ति बनाने के लिए, वो सिर्फ क्या हो रही है, वो टूटकर मूर्तियाँ गिर रही है. तो एक बार तो उन्होंने गाय का गोबर डालकर देखा, लेकिन उससे भी क्या हो रहा है, थोड़े दिन के बाद वो मूर्तियाँ टूट रही हैं. तो अभी उन्होंने देखा कि जो घोड़ा है, घोड़े का जो गोबर है उसमें बहुत सारे धागे हैं, और वो धागे क्या करेंगे, वो ये सोच रहे हैं कि वो धागे इस मूर्ति को अच्छे से होल्ड करेंगे. असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञ मतलब सायंटिस्टचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून मतलब अपने बाथरूम से न्हाणीघरातून युरेका युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. मतलब जो साइंटिस्ट है आर्किमिडीज, उनको जितना आनंद हुआ था, जितने वो खुश हुए थे, शायद उतना ही खुश मैं भी हुआ हूँ जब मैंने अपने मूर्तियों को क्रैक्स नहीं देखे. और वो क्रैक्स होने अब रुक गए थे. आपल्या पुरता का होईना, पण तो एक शोध होता. मतलब मैं शायद से मैं साइंटिस्ट नहीं हूँ, लेकिन मैंने भी कुछ नया ढूंढकर निकाला है, ऐसे वो कह रहे हैं. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगीन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा. तुमचा आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. म्हणजे ते काय म्हणत आहेत की प्रत्येकामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही सुद्धा प्रत्येक विषयांवरती काही ना काही शोध करू शकता. तर तुम्ही आपल्या स्वतःला कमी समजू नका. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. म्हणजे तुमचं मन हे तुम्हाला जर हवी असेल ती वस्तू तुम्ही स्वतः शोधली तर त्याचा तुम्हाला आनंद होईल, असं लेखक ल म कडू आपल्याला सांगत आहेत. तर मुलांना अशा प्रकारे हा धडा मी चित्रकार कसा झालो आम्ही कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला हा धडा कसा वाटला, तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. माझ्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करा. आणि मुलांनो, या धड्याखाली जो स्वाध्याय आहे, प्रश्नांची उत्तरं वगैरे आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत.
तर तुम्ही ते नक्की पहा। लेसन के नीचे जो क्वेश्चन आंसर्स दिए हैं वो मैं आप लोगों के साथ शेयर करने वाली हूँ, तो आप उसे ज़रूर देखें।